भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेमध्ये पाठिंबाच्या तासाला आपण मूलभूत हक्क हे प्रकरण सुरू केलेलं आहे. भाग 1 आणि भाग 2चा अभ्यास या अगोदर आपला झालेला आहे. आणि भाग 2मध्ये आपण बघत असं नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आपण पाहिलेत. आणि भाग 3चा जो काय भाग आहे तो भाग 3 म्हणजे काय असेल तर भाग 3मध्ये काय दिलेलं आहे तर मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि त्या मूलभूत हक्काचा अभ्यास आपण करतोय. पाठिंबाचा तास आपण जर पाहिला तर मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये जी आहेत त्याचबरोबर मूलभूत हक्काचा अर्थ असेल किंवा महत्त्व आहे हा जो काय घटक आहे तो घटक आपण पाहिलेला आहे. आता आपण सुरू करतोय फंडामेंटल राईट्स ऑफ इंडियन सिटीजन्स, मूलभूत हक्क. तर त्या मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये मागचा जो काय भाग आहे तर त्या आपण पाठिंबाच्या तासाला आपण काय बघितलं की मूलभूत हक्काला भारताची मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातं. आणि भाग 3मध्ये कलम 12 ते 35 यामध्ये हे मूलभूत हक्क जे ते दिलेले आहेत. आणि मूलभूत हक्क लोकशाही देशातील व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात की ज्यांचे संरक्षण देशातील न्यायव्यवस्थेमार्फत केले जाते. तो देखील अभ्यास जो आहे हा आपण पाठिंबाच्या तासाला पाहिलेला आहे. आजचा जो तास आहे त्या आजच्या तासाला आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे काय की भाग 3मधील कलम क्रमांक 12 आणि कलम क्रमांक 13. इथं कलम क्रमांक 13 झाले तर इथं कलम क्रमांक काय आहे तर 12 आहे. भाग 3मध्ये कलम क्रमांक 12 आणि कलम क्रमांक 13 या दोन कलमांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. आर्टिकल 12 याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता ही जी मूलभूत हक्क आहे ते मूलभूत हक्काचा आपण अभ्यास करत असताना प्रत्यक्षामध्ये मूलभूत हक्काची जी काही व्याप्ती तुम्हाला जी काही दिलेली आहे ती कलम क्रमांक 14 पासून ते कलम क्रमांक 32 पर्यंतचा जो काही भाग आहे तर त्यामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि इतर ज्या काही तरतुदी आहेत त्या सुरुवातीला कलम क्रमांक 12 असेल किंवा कलम क्रमांक 13 असेल तर तो भाग आता आपण सुरू करतोय. पहिल्यांदा आपण बघूया कलम क्रमांक 12 राजसंस्थेची व्याख्या यामध्ये दिलेली आहे. आता मूलभूत हक्काशी संबंधित विविध तरतुदीमध्ये राजसंस्था हा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि त्याचा अर्थ भाग 3मधील कलम 12मध्ये दिलेला आहे. म्हणजे राजसंस्था म्हणजे काय तर ह्या राजसंस्थेची जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला बघायची आहे. आणि ज्या मूलभूत हक्कांच्या संदर्भामध्ये विविध ज्या काही तरतुदी आहेत तर या सर्व तरतुदीमध्ये राजसंस्था हा शब्द वापरण्यात आलेला आहे. स्टेट हा जो काही शब्द आहे या शब्दाचा वापर जो आहे तो वापर केलेला आहे. आणि या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे किंवा या संदर्भातल्या असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत या कुठं दिलेल्या आहेत तर भाग 3मधील कलम 12मध्ये दिलेले आहेत. राजसंस्थेचा अर्थ, राजसंस्थेची व्याख्या, त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतोय हे सर्व ह्यामध्ये दिलेलं आहे. आता आपण पाहूया की राजसंस्था. आता राजसंस्था या व्याख्येनुसार राजसंस्थेमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होणार आहे तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही भाग आहे तो आहे भारताचे शासन व संसद. म्हणजे पहिला आपण भाग बघत असताना राजसंस्थेची जी काही व्याप्ती आहे किंवा राजसंस्थेच्या व्याख्याअंतर्गत येणारे ज्या विविध बाबी ज्या आहेत, विविध घटक जे आहेत त्या विविध घटकांचा अभ्यास करताना त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो काही घटक आहे हा घटक काय आहे तर भारताचे शासन व संसद म्हणजेच काय की कार्यकारी आणि कायदेविषयक अंग. आता आपण जर पाहिलं तर शासन व संसद म्हणजे त्यामध्ये कार्यकारी मंडळ पण असेल आणि कायदे मंडळ पण असेल. तर ह्या दोन्हीचा जो काही समावेश आहे ह्या दोन्हीचा समावेश जो आहे हा समावेश कशामध्ये होणार आहे राजसंस्थेमध्ये होणार आहे. म्हणजे राजसंस्थेचा विचार करताना कार्यकारी मंडळामध्ये आता आपण संघ राज्याचा विचार करूया, केंद्राचा विचार करूया. तर केंद्रामध्ये जे कार्यकारी मंडळ असेल तर त्या कार्यकारी मंडळामध्ये किती घटक आहेत तर एकूण 5 घटक आहेत. राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे जे काय कार्यकारी मंडळ आहे हा कार्यकारी मंडळाचा जो काय भाग आहे तो देखील राजसंस्थे अंतर्गत येतोय. त्याचबरोबर कायदे मंडळ आपण जर पाहिलं राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा तर हा देखील भाग जो आहे हा राज्यसंस्थेमध्ये येणार आहे. म्हणजे भारताचे शासन व संसद, भारताचे शासन म्हणजे काय की ज्यामध्ये कार्यकारी मंडळ आहे आणि संसद म्हणजे काय की ज्यामध्ये कायदे मंडळ आहे. तर ह्या दोन्हीचा जो काही समावेश आहे हा समावेश राज्यसंस्थेच्या अंतर्गत येणार आहे. दुसरा भाग आपण पाहिला तर दुसरा आहे घटक राज्य शासन व विधिमंडळ. आता सेम त्या पद्धतीनं जसं केंद्राचा विचार आपण केला त्याच पद्धतीने राज्याचा विचार करायचा आहे. तर राज्यामधील देखील जे दोन घटक आहेत कार्यकारी आणि जे कायदे मंडळ जे आहेत तर ह्या दोन्हीचा विचार ह्यामध्ये करायचा आहे. आता राज्याचं जे काही कार्यकारी मंडळ आहे तर त्या राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण असणार आहे तर त्यामध्ये कोण असेल राज्यपाल असेल, राज्यपाल, त्यानंतर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता हे 4 घटक जे आहेत हे कार्यकारी मंडळामध्ये असेल. आणि कायदे मंडळाचा विचार करताना त्यामध्ये कोण कोण असेल राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. म्हणजे दोन्ही घटक आपण जर पाहिले भारताचे शासन व संसद आणि घटक राज्य शासन व संसद तर
केंद्र शासनाचा विचार जर केला तर केंद्र शासनामधील कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, आणि राज्य शासनाचा विचार जर केला तर राज्य शासनामधील देखील कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांचा समावेश जो आहे हा राज्यसंस्था या व्याख्येअंतर्गत येणार आहे. तिसरा भाग आपण पाहूया त्यानंतर 3 नंबरचा. तर त्यामध्ये 3 नंबर सांगत असताना आपल्याला सांगितले की सर्व स्थानिक प्राधिकारी. आता सर्व स्थानिक प्राधिकारी म्हणजे कोण कोण असेल तर त्यामध्ये नगरपालिका असतील, पंचायती असतील, जिल्हा मंडळ असतील किंवा न्यास विविध स्वरूपाचे जे ट्रस्ट आहेत तर ते ट्रस्ट असतील, यांचा समावेश जो तो समावेश यामध्ये असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थे समावेश यामध्ये असणार आहे. आणि आपण विचार करत असताना ज्या विविध स्वरूपाच्या नगरपालिका असतील, पंचायती असतील, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विविध स्वरूपाची जिल्हा मंडळं असतील, आणि त्याचबरोबर न्यास म्हणजे काय असेल की ज्याला आपण ट्रस्ट असं म्हणतोय, तर अनेक स्वरूपाचे जे ट्रस्ट आहेत या ट्रस्टांचा जो समावेश आहे हा समावेश देखील राज्यसंस्था या व्याख्येअंतर्गत होतोय. म्हणजे राज्यसंस्थेचा विचार आपण करताना पहिले 3 घटक आपण जर पाहिले तर पहिला घटक आहे केंद्र शासन, दुसरा घटक आहे राज्य शासन, आणि जो तिसरा घटकाचा आपण विचार करताना तिसरा घटक आहे सर्व स्थानिक प्राधिकारी यांचा समावेश जो आहे तो यामध्ये होणार आहे. आणि चौथा जो काय भाग आहे तो चौथा भाग आपण बघत असताना भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व प्राधिकारी जे आहेत तर त्यांचा समावेश जो आहे तो राज्यसंस्थेअंतर्गत होणार आहे. म्हणजे राजसंस्थेचा विचार आपण करताना एकूण जे 4 घटक आहेत तर त्यातला पहिला घटक आहे भारतात शासन, त्यामध्ये केंद्र शासन. दुसरा विचार आपण करत असताना दुसऱ्या शासनामध्ये आहे राज्य शासन, तिसरा आहे स्थानिक प्राधिकारी, चौथा जो आहे तर भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असणारे इतर सर्व प्राधिकारी जे आहेत ज्यांचा समावेश राज्यसंस्था या व्याख्येअंतर्गत होतोय. आता त्यानंतर आपल्याला त्या पुढचा जो काय भाग आहे तर राज्यसंस्थेच्या या व्याख्येअंतर्गत सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाने देखील काही तरतुदी केलेल्या होत्या किंवा काही सांगितलेलं आहे. म्हणजे राज्यसंस्था या संकल्पनेचा किंवा या व्याख्येचा अर्थ व्यापक स्वरूपाने सर्वोच्च न्यायालयानं लावलेला होता. आणि त्यामध्ये त्याने काय सांगितलं होतं की राज्यसंस्थेच्या अशा सर्व साधनांचा व अभिकरणांचा, म्हणजे त्यामध्ये विविध स्वरूपाच्या एजन्सी ज्या आहेत, विविध स्वरूपाचे न्यास आहेत तर त्यांचा जो काही समावेश आहे, ट्रस्ट आहेत, तर यांचा समावेश जो आहे हा राज्यसंस्थेअंतर्गतच येणार आहे. म्हणजे राज्यसंस्था या व्याख्येचा सर्वोच्च न्यायालयानं व्यापक स्वरूपाने अर्थ लावताना असं सांगितलं की राज्यसंस्थेच्या अशा सर्व साधनांचा व अभिकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे की ज्यांना मोठ्या प्रमाणात सरकारी वित्तीय सहाय्य मिळते, ज्यावर सरकारी नियंत्रण आहे आणि जी सार्वजनिक कार्ये पार पाडतात आणि ज्यावर सरकारी कामे करण्याची जबाबदारी आहे, या सर्व अभिकरणांच्या कृतींचासुद्धा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्याबाबत आव्हान देता येते. म्हणजे राज्यसंस्थेच्या व्याख्येअंतर्गत आपण विचार करताना राज्यसंस्था कुणाला म्हणायचं आहे. आता आपण विविध काही हॉस्पिटल आहेत की ज्या हॉस्पिटलला शासन अनुदान देतं, शासन त्यावर नियंत्रण ठेवत असतं आणि ते शासनाचं जे काही काम आहे ते काम करत असतात. म्हणजे ते शासनाच्याच एजन्सी आहेत, म्हणजे त्यांना देखील आपण काय म्हणू शकतोय, राज्यसंस्था असं म्हणू शकतोय. गव्हर्नमेंट कॉलेज जे असणार आहेत की ज्या कॉलेजला किंवा जी शाळा महाविद्यालय असतील की ज्या शाळा महाविद्यालयाला शासकीय अनुदान आहे, शासनाचं नियंत्रण आहे, शासनानं त्यासाठी विविध स्वरूपाचे कायदे केलेले आहेत, तर त्यांचा समावेश जो आहे हा समावेश देखील या राज्यसंस्थेच्या अंतर्गत येणार आहे. म्हणजे ह्यामध्ये आपण विचार करताना राजसंस्था कुणाला म्हणायचं आहे की ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी सहाय्य, ज्याला आपण अनुदाने असं म्हणू शकतोय, वित्तीय सहाय्य आपण म्हणू त्याला, की जे वित्तीय सहाय्य मिळणार आहे आणि ज्यावर सरकारचं नियंत्रण आहे आणि जी सार्वजनिक कार्ये पार पाडतात त्या सर्वांचा जो काही समावेश जो आहे तो समावेश या राज्यसंस्थेअंतर्गत असणार आहे. म्हणजे ह्याचा दुसरा अर्थ आपण विचार करताना या सर्व अभिकरणांच्या कृतींनासुद्धा मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्याबाबत आव्हान देता येते. म्हणजे अशा अनेक स्वरूपाच्या संस्था आहेत की ज्या संस्थेमध्ये सरकार अनुदान देतं, ज्या संस्थेवर सरकार नियंत्रण देखरेख ठेवतं आणि ती संस्था सरकारची जी सार्वजनिक कामं जी आहेत ही सार्वजनिक पार पाडण्याची जबाबदारी जी आहे ती पूर्ण करत असते. तर या सर्व ज्या काही संस्था आहेत ह्या राजसंस्थेचाच भाग आहेत आणि म्हणून आपण म्हणत असताना अभिकरणाच्या कृतींनासुद्धा मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्याबाबत आव्हान देता येते. हा भाग जो आहे तो यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे या अनेक स्वरूपाच्या ज्या काही कृती आहेत तर या प्रत्येक कृतीवर नियंत्रण ठेवण्याचं जे काय काम आहे हे काम कोण करणार आहे तर न्यायव्यवस्था करणार आहे. तर त्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय म्हणू शकतोय किंवा उच्च न्यायालय म्हणू शकतोय. तर त्यामध्ये आपण पुढे देखील अभ्यासणार आहे. कलम क्रमांक 32 असेल किंवा कलम क्रमांक 226 असेल तर त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला पुढं करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या की राज्यसंस्थेची जे काही व्याख्या आहे त्या व्याख्याअंतर्गत फक्त केंद्र शासन आहे का, फक्त राज्य शासन आहे का, फक्त स्थानिक स्वराज्य संस्था आहेत का, तर त्यापेक्षा पुढं आपण विचार करत असताना
अशा सर्व संस्थेत समावेश आहे की ज्या संस्थेला शासन आर्थिक सहाय्य देतं, शासन नियंत्रण करतं आणि शासनाचे कामं ते पार पाडत असतात. आता क्रीडा मंडळ देखील आपण विचार करू शकतोय. जी जे काय जिल्हा क्रीडा मंडळ असतील किंवा तालुकास्तरीय असतील किंवा गाव पातळीवर की ज्याला सरकारनं काहीतरी सहाय्य दिलेलं आहे, तर अशांचा देखील समावेश जो आहे तो कशामध्ये होऊ शकतोय, तर ह्या राज्यसंस्थेच्या अंतर्गत होऊ शकतोय. म्हणजे ह्यांनी स्वतःची जबाबदारी व्यवस्थित स्वरूपामध्ये जर पार पाडली नाही तर त्यांच्या विरोधामध्ये देखील आव्हान जे ते आव्हान उभं करता येऊ शकतं. आता सर्वोच्च न्यायालयानं अजून एक महत्त्वाचा भाग जो तो यामध्ये सांगितलेला आहे की या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालामध्ये SBI, LIC, ONGC आणि सेल ह्या 4 महत्त्वाच्या कंपन्यांच्या संदर्भात निकाल दिलेला आहे. SBI, LIC, ONGC आणि सेल राजसंस्थेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निकाल आहेत त्यामध्ये SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर त्या पुढचा भाग आपण जर पाहिला LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड, त्यानंतर सेल असेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, तर ह्या ज्या काही संस्था आहेत तर या संस्थेला देखील राज्यसंस्था असा उल्लेख यामध्ये केलेला आहे. म्हणजे SBI याचं फुल फॉर्म आपल्याला काही एवढी माहिती असायची आवश्यकता नाही, पण तरी देखील SBI आपण जर म्हणलं SBI म्हणजे काय की स्टेट बँक ऑफ इंडिया, LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, त्यानंतर आहे ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड, त्यानंतर सेल स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. तर ह्या ज्या काही संस्था आहेत किंवा या ज्या कंपन्या आहेत या कोणत्या स्वरूपाच्या कंपन्या आहेत, तर या कंपन्या ज्या आहेत ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत. आता क्षेत्र आपण जर बघितलं तर काही कंपन्या ज्या आहेत ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये असतात, काही कंपन्या ह्या खाजगी क्षेत्रामध्ये असतात. आणि सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय की या संस्थेमध्ये शासनाचं जे काही अनुदान आहे किंवा शासनाचा जो हिस्सा आहे हा 51% जास्त आहे. त्यामुळं ह्या ज्या काही संस्था आहेत तर या संस्था शासनाचंच काम करतात, सार्वजनिक कामं करतात, म्हणून या संस्थेचा देखील समावेश राज्यसंस्थेच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्या पुढचं आपण जर पाहिलं तर कोऑपरेटिव्ह सोसायटी, BCCI आणि NCERT. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय तर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकारी संस्था, सहकारी तत्वावर निर्माण झालेल्या ज्या काही संस्था आहेत तर त्याला आपण काय म्हणतोय कोऑपरेटिव्ह सोसायटी असं म्हणतोय, की ज्यामध्ये ग्राहक सहकारी संस्था असेल, उत्पादनाची सहकारी संस्था असेल, औद्योगिक सहकारी संस्था असेल, सहकारी पतसंस्था असेल, सहकारी गृहनिर्माण संस्था असतील, तर अशा अनेक स्वरूपाच्या सहकारी संस्था की ज्या खाजगी क्षेत्राच्या अंतर्गत निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे या संस्थेवर जरी देखरेख करण्यासाठी शासनानं जरी कायदा निर्माण केला असेल तर प्रत्यक्षामध्ये या संस्थेला संस्था असं म्हटलं गेलेलं नाही. त्याचबरोबर त्या पुढचं आपण जर पाहिलं तर BCCI असेल किंवा NCERT असेल यांचा समावेश राजसंस्थेमध्ये होत नाही. BCCI म्हणजे काय की बोर्ड ऑफ कंट्रोलर फॉर क्रिकेट इन इंडिया. BCCI जे आहे बोर्ड ऑफ कंट्रोलर फॉर क्रिकेट इन इंडिया आणि NCERT जे आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असं आहे. तर ह्या ज्या काही 3 महत्त्वाच्या संस्था आपण जर पाहिल्या, सहकारी संस्था असेल, BCCI असेल किंवा NCERT असेल, तर यांचा जो काय समावेश आहे हा राज्यसंस्थेमध्ये केलेला नाही. कारण कोऑपरेटिव्ह जर सोसायटी आपण जर बघितली तर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये भांडवल जे आहे हे समाजातील जे दुर्बल घटक आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी एकत्रित येऊन ही संस्था सुरू केली असणार आहे. आणि संस्था सुरू करत असताना शासन कुठलंही अनुदान जे आहे ते अनुदान या संस्थेला देत नाही. आणि शासनानं अनुदान दिलेलं नाही, शासनानं वित्तीय सहाय्य केलेलं नाही. आणि वित्तीय सहाय्य केलेलं नाही म्हणजेच काय की संस्था खाजगी क्षेत्रामध्ये ज्याचा समावेश राज्यसंस्थेच्या अंतर्गत येणार नाही. या तिन्ही संस्था आपण जर पाहिल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी, BCCI आणि NCERT, तर यांचा समावेश जो आहे तो राज्यसंस्थेमध्ये होणार नाही. आता सरकारचे अभिकरण म्हणून काम करणाऱ्या संस्थासुद्धा कलम 12च्या प्रयोजनात राज्यसंस्था आहेत. आता सरकारचे अभिकरण म्हणजे काय तर सरकारची एजन्सी म्हणून काम करणारे जे आहेत, जी शासकीय हॉस्पिटल्स असतील, शासकीय विश्रामगृह असतील, त्याचबरोबर आपण विचार करताना जे स्कूल्स असतील, कॉलेज असतील, तर हे देखील काम करताना शासनाचं जे काही काम आहे, सार्वजनिक काम आपण ज्याला म्हणतोय, शिक्षणाचं जे काही काम आहे, काही आपण मोठमोठ्या स्वरूपाचे जे काही क्रीडा संस्था आपण जर पाहिली किंवा शैक्षणिक संस्था आपण जर पाहिल्या, सांस्कृतिक संस्था आपण जर पाहिल्या, तर यांचा देखील समावेश जो आहे हा राज्यसंस्थेच्या अंतर्गत केला जाऊ शकतोय. कारण या शासनाच्या ज्या अभिकरण आहेत, शासनाच्या ज्या एजन्सी आहेत, तर त्या एजन्सीच्या मार्फत शासकीय सहाय्य घेऊन ह्या काम करत असतात, म्हणून ह्याला राज्यसंस्थेच्या अंतर्गत विचार करू शकतो आपण. आता न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये न्यायव्यवस्था आपण जर पाहिली
तर न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये देखील दोन गोष्टी आपण ह्यामध्ये म्हणू शकतो. आता न्यायव्यवस्था राजसंस्था आहे का? तर न्यायव्यवस्था राजसंस्था आहे सुद्धा आणि न्यायव्यवस्था राजसंस्था नाही सुद्धा. आता ती कधी आहे आणि कधी नाही. राजसंस्था ज्यावेळेस सामान्यपणे नियम तयार करत असते किंवा न्यायव्यवस्था ज्यावेळेस सामान्यपणे नियम तयार करत असते त्यावेळी ती राजसंस्था असते. पण जेव्हा ती आपल्या न्यायिक अधिकाराचा वापर करते त्यावेळी ती राजसंस्था नसते. म्हणजे न्यायव्यवस्थेचा आपण जर विचार केला, भारतात जी काही न्यायव्यवस्था आहे ती एक शृंखला आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायव्यवस्थेची साखळी, की ज्यामध्ये ही जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था ज्यावेळेस सामान्यपणे नियम तयार करत असते तेव्हा ती राजसंस्था म्हणून काम करते. पण ज्यावेळी ही न्यायव्यवस्था न्यायिक अधिकाराचा वापर करते त्यावेळी ती राजसंस्था असत नाही. हा देखील भाग आपल्याला इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. या तिन्ही गोष्टी समजून घ्या अगोदर. राजसंस्थेच्या अंतर्गत ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, SBI असेल, LIC असेल, ONGC असेल किंवा सेल असेल, ह्याला राजसंस्था मानलेला आहे. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि BCCI आणि NCRT तर यांना राजसंस्थेचा जो काय दर्जा आहे हा दर्जा देण्यात आलेला नाही. आणि राजसंस्था म्हणजे काय, की जे सरकारचे अभिकरण किंवा सरकारची एजन्सी म्हणून काम करते तर त्याला देखील आपण काय म्हणू शकतोय, राजसंस्था असं म्हणू शकतोय. आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की न्यायव्यवस्था राजसंस्थेची भूमिका पण निभावते आणि काही वेळा राजसंस्थेपेक्षा वेगळं कार्य देखील करत असते. की ज्यावेळी ती सामान्यपणे एखादा नियम तयार करणार आहे तर ती नियम तयार करताना त्याला आपण काय म्हणू शकतोय, राजसंस्था असं म्हणतोय. पण ज्यावेळी ती न्यायिक अधिकाराचा वापर करते तेव्हा ती राजसंस्था म्हणून काम करत नाही. तर अशा प्रकारे आपण हे कलम बघितले. कलम क्रमांक 12 जे काय मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार जे आहेत या मूलभूत अधिकाराचं पहिलं जे काही कलम आहे की ज्या पहिल्या कलमामध्ये राजसंस्थेची व्याख्या दिली तर ती व्याख्या आपण पाहिलेली आहे. त्यानंतर त्या पुढचा जो काय भाग आहे तो अभ्यास आहे आपल्याला. त्यानंतरचं कलम क्रमांक 13 जे या कलम क्रमांक 13चा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता कलम क्रमांक 13चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. न्यूनीकरण करणारे कायदे म्हणजे मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. आता मूलभूत हक्क जे आहे काही कायदे समजा केलेले आहेत, शासनानं केलेले आहेत, संसदेमध्ये काही कायदे झालेले आहेत आणि हे असे कायदे केलेत की ज्या कायद्यानुसार मूलभूत हक्क जे हक्क आहेत त्या मूलभूत हक्काशी हे विसंगत असणारे कायदे केलेत किंवा मूलभूत हक्काची व्याप्ती कमी करणारे जर कायदे जर केले असतील की ज्यामुळे एखाद्यावर अन्याय जर झाला असेल तर अशावेळी असे कायदे रद्द करण्याचा जो काय अधिकार आहे तो अधिकार दिलेला आहे. आणि किंवा न्यायिक आपण पुनर्विलोकन आपण पाठीमागच्या तासाला बघितलेलं आहे. ही पुनर्विलोकन करत असताना सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतोय, दाद मागू शकतोय. पण ह्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या संदर्भामधली जी काही माहिती आहे ही सर्व माहिती कुठं दिलेली आहे तर कलम क्रमांक 13 मध्ये दिले. तो आपल्याला भाग पाहायचा आहे. तर न्यायिक पुनर्विलोकन त्यामध्ये 13(1) मध्ये काय सांगितलं की न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वज्ञानाची माहिती जी आहे ती त्यामध्ये दिलेली आहे. न्यायिक पुनर्विलोकन जे आहे तर त्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वज्ञान जे ह्या तत्त्वज्ञानाची जी काही माहिती आहे ही माहिती सर्व कलम क्रमांक 13(1) मध्ये दिलेली आहे. त्यानंतर त्या पुढचा आपण जर भाग जर पाहिला 13(2) मध्ये काय सांगितलं की राजसंस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारा किंवा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि असा कायदा केल्यास तो उल्लंघनाच्या प्रमाणाइतपत शून्यवत असेल. म्हणजेच नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा कायदा संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केल्यास न्यायालयांना हा कायदा विरोधी व बाद ठरवण्याचा अधिकार आहे. बघा महत्त्वाचा आहे, सर्वात महत्त्वाचा आहे. कलम क्रमांक 13 न्यूनीकरण करणारे कायदे. हे कोणतं न्यूनीकरण करायचं आहे तर मूलभूत हक्काशी विसंगत असणारे जे कायदे आहेत हे कायदे काय करायचं आहे तर ह्या कायद्यांचं न्यूनीकरण करायचं आहे किंवा हे शून्यवत करायचे आहेत. कोणते कायदे शून्यवत करायचे आहेत तर ह्यामध्ये सांगत असताना कलम 13(2) नुसार काय सांगितलं की राजसंस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क, भाग 3 मध्ये कोणते हक्क दिलेत, मूलभूत हक्क आहेत. कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये किंवा कलम क्रमांक 14 ते 32चा भाग आपण प्रत्यक्षात जर पाहिला तर ते मूलभूत हक्क आहेत. तर भाग 3 मधील दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्याचे संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि असा कायदा केल्यास तो उल्लंघनाच्या प्रमाणाइतपत शून्यवत असेल. म्हणजेच नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने केल्यास न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी व बाद ठरवण्याचा अधिकार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने असा अधिकार कुणाला दिलेला आहे तर हा अधिकार देताना दोघांना दिलेला आहे. एक दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं जो कलम क्रमांक किती अंतर्गत आहे तर कलम क्रमांक 32 अंतर्गत आहे आणि त्यानंतर आपण उच्च न्यायालयाचा विचार आपण जर केला तर तो आहे 226 अंतर्गत. म्हणजे न्यूनीकरण करणारे कायदे असा एखादा कायदा केंद्रानं केला असेल, संसदेमध्ये असा एखादा कायदा झाला आहे की ज्या कायद्यानुसार जे काही मूलभूत हक्क जे आहे त्या मूलभूत हक्काची विसंगती आहे
किंवा मूलभूत हक्क जे आहे त्या मूलभूत हक्कामध्ये संकोच निर्माण करणारा एखादा कायदा केलेला आहे, तर असा कायदा जो आहे असा कायदा बाद करण्याचा जो अधिकार आहे हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाला आहे. आणि सर्वोच्च न्यायालय जर असा कायदा बाद करत असेल तर कलम क्रमांक 32 अंतर्गत करणार आहे, आणि उच्च न्यायालय असा कायदा जर बाद करत असेल तर कलम क्रमांक 226 अंतर्गत करणार आहे. या दोन गोष्टी लक्षात घ्या. न्यूनीकरण कोणत्या कायद्यांचं न्यूनीकरण होणार आहे, तर असा कायदा की जो दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्यात संकोच करणारा जर कायदा जर केला असेल तर अशा कायद्याचं न्यूनीकरण करण्याचा जो अधिकार आहे हा न्याय व्यवस्थेला दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाला पण दिलेला आहे आणि उच्च न्यायालयाला पण दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाला जो काय दिलेला आहे हा मूलभूत हक्काच्या अंतर्गत येणार आहे, आणि उच्च न्यायालयाला जो काय दिलेला आहे हा फक्त हक्क जो आहे हा हक्क त्यामध्ये दिलेला आहे. तर अशा प्रकारे हे आपण कलम क्रमांक 13(1) आपण पाहिलं की ज्यामध्ये न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्त्वज्ञानाची माहिती दिल्या, आणि 13(2) मध्ये काय सांगितलं की असा संकोच करणारा जर कायदा जर निर्माण जर केला असेल, राज्य विधिमंडळानं केला असेल किंवा संसदेनं जर केला असेल तर तो बाद ठरवण्याचा जो काय अधिकार आहे तो अधिकार न्याय व्यवस्थेला देण्यात आलेला आहे. आणि हा कोणत्या कलमानुसार असेल, कलम क्रमांक 32 आणि कलम क्रमांक 226 अंतर्गत तो बाद केला जाऊ शकतो. आता त्यानंतर 13(1) आपण पाहिलं, 13(2) पाहिलं, आता 13(3) अभ्यास करायचा आहे. आता ह्या 13(3) मध्ये काय सांगितलं तर 13(3) मध्ये कायदा हा जो काही शब्द आहे या शब्दाची व्याप्ती दिलेली आहे. कायदा या शब्दाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती त्यामध्ये दिलेली आहे. तर त्यातला पहिला जो आहे कायमस्वरूपीचे कायदे. कायमस्वरूपीचे जे काही कायदे आहेत हे कोणते, तर संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेले जे काही कायदे आहेत त्या कायद्यांना आपण काय म्हणतोय, कायमस्वरूपीचे कायदे असं म्हणू शकतोय. संसद असेल किंवा राज्य विधिमंडळ असेल, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये जे काही केलेला जो काही कायदा आहे, ज्या कायद्याला काय म्हणू शकतो आपण, कायमस्वरूपीचे कायदे जे आहेत ते कायदे असं म्हणू शकतोय. दुसरा आहे तात्पुरत्या स्वरूपाचे कायदे, ऑर्डिनन्स आपण ज्याला म्हणू शकतो, जे राज्यपाल काढू शकतात किंवा राष्ट्रपती काढू शकतात. तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर दुसरा जो आहे कायदा तो आहे तात्पुरत्या स्वरूपाचे कायदे. राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेले अध्यादेश असं पण त्याला म्हणणार आहे. पहिला जो काही कायदा आहे हा काय होता, कायमस्वरूपीचा कायदा होता, जो संसदेमध्ये किंवा राज्य विधानमंडळामध्ये केलेला कायदा असेल. दुसरा जो आहे तो काय आहे, तात्पुरत्या स्वरूपाचा कायदा आहे. राष्ट्रपतींनी किंवा राज्यपालांनी काढलेला जो अध्यादेश आहे तो ठराविक कालावधीसाठी असणारा आहे. त्याला नंतर विधानमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये मान्यता घेऊन त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं लागतं. सुरुवातीला तो अध्यादेश असतोय, तर असा अध्यादेश देखील कायद्याच्या अंतर्गत येणार आहे. तिसरा आहे वैधानिक किंवा कार्यकारी विधिनियम. वैधानिक स्वरूपातील जे प्रदत्त विधिमंडळाच्या स्वरूपातील उदाहरणार्थ आदेश असेल, पोटनियम असतील, नियम असतील, नियमने असतील किंवा अधिसूचना असतील, तर यांचा जो काय समावेश आहे तो देखील कायद्याअंतर्गत येणार आहे. आणि चौथा आहे कायद्याचे गैरविधिक स्रोत, उदाहरणार्थ कायद्याची शक्ती असलेले किंवा परिपाठ, की थोडक्यामध्ये रूढी परंपरा असं आपण म्हणू शकतोय, किंवा जे विविध स्वरूपाचे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टने केलेले नियम आहेत असं आपण त्यामध्ये म्हणू शकतोय. तर यांचा जो काही समावेश आहे हा समावेश काय होणार आहे, कायद्याच्या अंतर्गत येणार आहे. म्हणजे कायद्याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर या 4 गोष्टी ज्या आहेत या 4 गोष्टी ह्यामध्ये येणार आहेत. तर त्यातला पहिला जो आहे तो काय आहे, तर संसद किंवा राज्य विधिमंडळ जे आहे, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यामध्ये केलेली जे काही कायदे आहेत तर त्यांना आपण काय म्हणू शकतोय, तर कायमस्वरूपीचे कायदे म्हणू शकतोय. दुसरा आहे तात्पुरत्या स्वरूपाचे कायदे, की ज्याला आपण अध्यादेश असं म्हणणार आहे. आणि तो अध्यादेश आपण म्हणत असताना कोणत्या स्वरूपाचा अध्यादेश, कोण काढू शकतं असा अध्यादेश, तर ते राष्ट्रपती किंवा राज्यपाल अध्यादेश काढू शकतात, ते तात्पुरते स्वरूपाचे. तिसरा भाग आपण जर पाहिला तर त्यामध्ये आपण वैधानिक किंवा कार्यकारी अधिनियम म्हणू शकतोय, की ज्यामध्ये आदेश असतील, पोटनियम असतील, नियम असतील, नियमने असतील किंवा अधिसूचना असतील यांचा समावेश होतो त्यामध्ये होणार आहे. आणि चौथा म्हणजे काय, तर त्यामध्ये कायद्याचे गैरविधिक स्रोत जे आहेत, मान्यता म्हणून मान्य झालेली रूढी किंवा परंपरा असे वैधानिक स्वरूपाचे नसलेले कायदे स्रोत, फक्त वैधानिक कायद्यांनाच नव्हे तर कायद्याच्या व्याख्येत येणाऱ्या वरीलपैकी कशामुळे हे मूलभूत हक्कांना बाधा पोहोचत असेल तर न्यायालयात आव्हान देता येते व अवैध म्हणून घोषित करता येते. म्हणजे कायद्याची शक्ती असलेले किंवा परिपाठ असं आपण म्हणू शकतोय. आणि त्या परिपाठमध्ये आपण जे काही न्यास असतील तर त्या न्यासने केलेला जो काय भाग आहे तो भाग देखील ह्या कायद्याच्या व्याख्याअंतर्गत येतो. म्हणजे ह्या कायद्याच्या व्याख्याअंतर्गत हे 4 जे घटक येतात, त्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे कायदे, कायमस्वरूपीचे कायदे, विधिनियम आणि गैरविधिक स्रोत जे आहेत, ह्या 4चा जो काही समावेश आहे हा कलम क्रमांक 13(3) अंतर्गत कायदा या शब्दाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती सांगणार आहे. त्यानंतर त्यापुढं काय सांगितलेलं आहे,
मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे कायदेच नव्हे तर कायद्याचे शक्तिप्राप्त अध्यादेश, पोटनियम, नियमाने, अधिसूचना, रूढी, परंपरा यांनाही न्यायालयात आव्हान देता येते. म्हणजे हे काय, ह्या ज्या 4 गोष्टी सांगितल्यात की ज्या कायद्याच्या अंतर्गत येणार आहे, तर या सर्वांना किंवा या सर्वांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये आव्हान देता येतं. म्हणजे अयोग्य स्वरूपाचे कायदे निर्माण केले आहेत, चुकीचे अध्यादेश काढलेला आहे, किंवा एखाद्या न्यासनं किंवा एखादं ट्रस्ट असेल, एखादी शाळा असेल, त्यामध्ये अयोग्य स्वरूपाचे काही नियमावली जे आहे ती तयार केलेली आहे. तर ह्या प्रत्येकाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये आव्हान जे हे आव्हान निर्माण करता येतं. हे आहे कलम क्रमांक 13(3) सांगितलं. 13(1) भाग आपण जर पाहिला तर न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वज्ञानाची माहिती दिलेली आहे. 13(2) भाग आपण जर पाहिला तर त्यामध्ये न्यूनीकरण सांगितलेलं आहे. आणि हा अधिकार जो आहे, जर एखादा राजसंस्थेने भाग 3 दिलेले हक्क काढून घेणारा किंवा संकोच करणारा कुठलाही कायदा जर केला असेल तर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये आव्हान देता येणार आहे, हे सांगितलं 13(2). 13(3) अभ्यास करत असताना कायदा या शब्दाची व्याप्ती दिलेली आहे आणि त्यामध्ये सांगितले की कायद्याअंतर्गत ज्या काही गोष्टी येतील त्यामध्ये कायमस्वरूपीचे कायदे असतील, तात्पुरते कायदे असतील, वैधानिक स्वरूपाचे विधिनियम असतील किंवा गैरविधिक स्रोत असतील, रूढी असतील, परंपरा असतील, या सर्व गोष्टीच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये आव्हान जे हे आव्हान देता येतं. हे आहे 13(3). आता 13(4) आपल्याला पाहायचं आहे. कलम क्रमांक 13चा आपण विचार करताना 13(1), 13(2), 13(3). आता 13(4) आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि 13(4) काय सांगितलं आहे की कलम क्रमांक 368 अंतर्गत केलेल्या घटनादुरुस्ती कायद्याला आव्हान देता येणार नाही. मात्र केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या घटनादुरुस्ती कायद्यालाही न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल. मी सुरुवातीला काय सांगितलेलं होतं की कलम क्रमांक 368 अंतर्गत केलेल्या घटनादुरुस्तीला आव्हान देता येणार नाही, पण त्यासाठी महत्त्वाचं काय झालं, एक केस झाली केशवानंद भारती केस 1973, आणि त्यासाठी कोर्टानं कोणता निकाल दिला होता, बेसिक स्ट्रक्चर सांगितलं होतं. बेसिक जी काही स्ट्रक्चर आहे, तर त्या मूलभूत जी काही संरचना आहे त्या मूलभूत संरचनाच्या बाहेर जाऊन जर बदल केला असेल तर त्याला आव्हान देता येऊ शकतं. म्हणजे कलम क्रमांक 368 अंतर्गत एखादी जर घटनादुरुस्ती केली तर त्या घटनादुरुस्तीच्या कायद्यालाही आव्हान देता येणार आहे. पण कधी ते देता येणार आहे की जर केलेला जो काही कायदा आहे हा मूलभूत संरचना जी आहे, मूलभूत चौकट जे आहे, बेसिक स्ट्रक्चर जे आहे, ह्या बेसिक स्ट्रक्चरच्या बाहेर जाऊन जर बदल केला असेल तर त्या विरोधामध्ये न्यायालयाला आव्हान देता येऊ शकतं. मूलभूत हक्क हे घटनेच्या मूलभूत संरचनेचा हिस्सा आहेत आणि असा कायदा घटनाविरोधी घोषित करता येऊ शकतो. हे कशामध्ये दिले की कलम क्रमांक 13(4) दिलेले. हे चारही गोष्टी लक्षात घ्या. कलम क्रमांक 13(1) काय आहे, कलम क्रमांक 13(1) न्यायिक पुनर्विलोकनाचे तत्त्वज्ञान सांगितलं. 13(2) काय सांगितलं, जर असा चुकीचा कायदा जर केला असेल की ज्यामध्ये मूलभूत हक्कावर संकोच निर्माण झालेला आहे तर अशा विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कलम क्रमांक 32 अंतर्गत आणि उच्च न्यायालयामध्ये 226 अंतर्गत दाद मागता येऊ शकते. आणि कलम क्रमांक 13(3) काय सांगितलं की कायदा या शब्दाची व्याप्ती दिलेली आहे. आणि कलम क्रमांक 13(4) काय सांगितलं की घटनादुरुस्ती केलेली आहे. सुरुवातीला सांगितलेलं होतं की कलम क्रमांक 368 अंतर्गत केलेल्या घटनादुरुस्तीला आव्हान देता येणार नाही म्हणून सांगितलेलं होतं. मात्र केशवानंद भारती खटला 1973 आणि त्यामध्ये निकाल असा दिलेला आहे की मूलभूत हक्काचे उल्लंघन करणाऱ्या घटनादुरुस्ती कायद्यालाही न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल. कधी आव्हान देता येऊ शकेल, जर अशी जी घटनादुरुस्ती केलेली आहे की जी मूलभूत संरचना जी आहे, बेसिक स्ट्रक्चर जे, हे बेसिक स्ट्रक्चरच्या बाहेर जाऊन बदल केला असेल आणि ज्यामुळं मूलभूत हक्काचं उल्लंघन होणार आहे तर अशा विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येऊ शकते, कारण ते घटनाविरोधी घोषित करता येऊ शकतं. तर ते ह्यामध्ये कशामध्ये सांगितले की तर 13(4) सांगितलेलं आहे. त्यानंतर त्या पुढचा जो काही भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे. कलम क्रमांक 12 आणि 13 पाहिलेलं आहे. त्यानंतर भारतीय घटनेतील मूलभूत हक्क जे आहेत, हे जे काही गट आहेत त्या गटाची फक्त आपल्याला माहिती घ्यायची, जे प्रत्यक्षामध्ये पुढं आपण अभ्यास करणारच आहोत. आता भारतीय घटनेतील मूलभूत हक्क आपण जर पाहिले तर कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 जे आहे, कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 आपण बऱ्याच वेळा हे रिवाईज केलेलं आहे. तर हे काय आहेत, तर मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. कशामध्ये, तर भाग 3 कलम क्रमांक 12 ते 35. पण प्रत्यक्षामध्ये मूलभूत हक्क जे आहेत ते कुठून सांगितलेत आपल्याला, तर 14 ते 32. आता आपण जर बघितलं, कलम क्रमांक 12चा आपण अभ्यास केला, राजसंस्थेची व्याख्या दिल्या, आणि कलम क्रमांक 13 काय सांगितलं की न्यूनीकरण करणारे कायदे दिलेत.
कोणते न्यूनीकरण करणारे? जे विसंगत असणारे, मूलभूत हक्काशी विसंगत असणारे जे काही कायदे आहेत त्यांचं न्यूनीकरण करणारे कायदे ह्यामध्ये दिलेले आहेत. आणि त्यानंतर कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 32 पर्यंत एकूण मूलभूत हक्काचे 7 गट तयार करण्यात आले होते. ते 7 गट आपल्याला थोडक्यात पाहायचे आहेत. त्यातला पहिला जो काही गट आहे तो आहे समानतेचा हक्क. समानतेचा जो हक्क आहे तो हक्क आपल्याला पाहायचा आहे. त्यातला पहिला जो काही गट आहे तो समानतेचा हक्क, कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 की ज्यामध्ये समानतेचे हक्क जे ते सांगितलेले आहेत. दुसरा आहे तो स्वातंत्र्याचा हक्क, कलम क्रमांक 19 ते कलम क्रमांक 22. तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क, कलम क्रमांक 23 व 24. चौथा आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम क्रमांक 25 व 26. पाचवा जो आपण जर पाहिला तर सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29-30. आणि सहावा संपत्तीचा हक्क, कलम क्रमांक 31. सातवा घटनात्मक उपायांचा हक्क, कलम क्रमांक 32. आता त्यातला पहिला जो आहे त्यामध्ये कोणकोणती कलम आहेत ते कलम आपल्याला पाहिजेत. तर पहिला जो आहे तो आहे समानतेचा हक्क, कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18. आता कलम क्रमांक 14 काय सांगतं तर त्या कलम क्रमांक 14 मध्ये कायद्यापुढं समानता सांगितलेलं आहे. कलम क्रमांक 14 कायद्यापुढं समानता. कलम क्रमांक 15 जे आहे त्या कलम क्रमांक 15 मध्ये भेदभाव करण्यास मनाई आहे. आणि कोणत्या कारणास्तव? धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान ही 4 कारणं जे त्यामध्ये दिलेली आहेत की त्यानुसार भेदभाव करण्यास मनाई. कलम क्रमांक 15 आहे. कलम क्रमांक 16 आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 16 मध्ये सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी आहे, कलम 16. कलम 17 जे अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम 18 जे आहेत हे किताब नष्ट करणे. म्हणजे एकूण ही 5 कलमं सांगितलेली आहेत. कशामध्ये? तर समानतेचा जो पहिला हक्क आहे, पहिला जो गट आहे, 7 गटापैकी पहिला जो काही गट आहे या पहिल्या गटामध्ये कलम क्रमांक 14 ते कलम क्रमांक 18 दिले. कलम 14 काय आहे? कायद्यापुढं समानता. कलम क्रमांक 15 काय आहे? तर भेदभाव करण्यास मनाई. कलम क्रमांक 16 सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. कलम क्रमांक 17 अस्पृश्यता नष्ट करणे. आणि कलम क्रमांक 18 किताब नष्ट करणे. हा कशामध्ये आहे? तर पहिला जो काय हक्क आहे समानतेचा हक्क, पहिला गट त्या पहिल्या गटामध्ये असेल. त्यानंतर त्यापुढचा जो दुसरा गट आहे स्वातंत्र्याचा हक्क, कलम क्रमांक 19 ते कलम क्रमांक 22 मध्ये हे स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत. 19 ते 22. आता कलम क्रमांक 19 आपण जर पाहिलं तर त्या कलम क्रमांक 19 मध्ये 6 स्वरूपाचे स्वातंत्र्य दिलेले आहे. कलम क्रमांक 19 6 स्वरूपाचे स्वातंत्र्य. कलम क्रमांक 20 आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 20 मध्ये अपराधाबद्दलच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. कलम क्रमांक 20 अपराधाबद्दलच्या दोष सिद्धीबाबतचे जे काही स्वातंत्र्य आहे ते संरक्षण थोडक्यामध्ये तर ते दिलेलं आहे. कलम क्रमांक 21 आपण जर पाहिलं तर कलम 21 मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. कलम क्रमांक 21A मध्ये शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. आणि कलम क्रमांक 22 जे तर त्यामध्ये अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण दिलेले आहे. अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. म्हणजे एकूण दुसरा गट आपण जर पाहिला स्वातंत्र्याचा हक्क, त्या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये ही 5 कलमं त्यामध्ये सांगितलेली आहेत. कलम क्रमांक 19 त्यामध्ये 6 स्वरूपाचे स्वातंत्र्य दिलेले. कलम क्रमांक 20 अपराधाबद्दलच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण आहे. कलम क्रमांक 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण आहे. कलम क्रमांक 21A शिक्षणाचा हक्क. आणि कलम क्रमांक 22 अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण हा दुसरा गट आहे. जो तिसरा गट आहे त्या तिसऱ्या गटामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे तो दिलेला आहे. त्यामध्ये 2 कलमं सांगितलेत फक्त, कलम क्रमांक 23 आणि कलम क्रमांक 24. कलम क्रमांक 23 आपण जर पाहिलं माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई, कलम 23. कलम क्रमांक 23 आपण जर पाहिलं तर माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. आणि कलम क्रमांक 24 जे आहे त्या कलम क्रमांक 24 मध्ये कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामास ठेवण्यास मनाई. मी बालकामगारांच्या संदर्भामध्ये असणारे जे काही कलम आहे ते कलम 24 आहे. आणि वेठबिगारी माणसांचा अपव्यापार जो आहे यासाठी कलम 23 आहे. हा शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे या 2 कलमामध्ये दिले, कलम क्रमांक 23 आणि कलम क्रमांक 24. त्यानंतर त्यापुढचा जो आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम क्रमांक 25 ते 28 या 4 कलमामध्ये दिलेले आहे. धर्म स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य असं आपण म्हणू शकतो त्याला. तर त्यामध्ये आपण कलम क्रमांक 25 जर पाहिलं, कलम क्रमांक 25 मध्ये सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार असं दिलेलं आहे. सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. कलम क्रमांक 26 त्यापुढचं जे आहे धर्मनिरपेक्ष व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम क्रमांक 27 जे आहे
एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याविषयी स्वातंत्र्य. आणि कलम क्रमांक 28 जे आहे तर ते सांगत असताना 4 जे काही कलम आहेत. चौथं कलम, विविक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याविषयी स्वातंत्र्य. हे कशा संदर्भामध्ये आहेत तर चौथा गट आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क. कलम क्रमांक 25, सत्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार. कलम क्रमांक 26, धर्मनिरपेक्ष व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम क्रमांक 27, तर कलम क्रमांक 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याविषयी स्वातंत्र्य. आणि कलम क्रमांक 28 जे आहे तर त्यामध्ये विवेक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याविषयी स्वातंत्र्य हे यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर त्या पुढचा जो काही गट आहे 5वा गट, 5व्या गटामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिलेले. कशामध्ये दिले तर 2 कलम दिले त्यामध्ये 29 आणि 30. कलम क्रमांक 19 आणि कलम क्रमांक 30. तर त्यामध्ये सांगत असताना ही 2 कलम कशा संदर्भामध्ये आहेत तर अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये आहेत. अल्पसंख्याक वर्गाच्या संदर्भामध्ये आहेत. कलम 29 काय सांगतं तर अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. अल्पसंख्याक वर्ग जो आहे तर त्या अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण कलम क्रमांक 29. आणि कलम क्रमांक 30 जे आहे हे अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क. 5वा जो गट आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, त्यामध्ये काय सांगितलं कलम 29 अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. आणि कलम क्रमांक 30 अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क. हा 5वा गट आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. 6वा जो आहे तो आहे संपत्तीचा हक्क. तो एका कलमामध्ये दिलेला आहे कलम क्रमांक 31. आणि 7वा जो आहे तो घटनात्मक उपायांचा हक्क. कलम क्रमांक 32 मध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे आपल्याला जर दाद जर मागायचे असेल तर त्यासाठी कलम क्रमांक 32 अन्वये ते दाद मागू शकतोय. म्हणजे भाग 3 ने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता जे काही उपाय आहेत तर हे सर्व उपाय जे आहे त्याला आपण घटनात्मक उपायांचा अधिकार असं म्हणतोय. ते आहे 7वा. त्यामध्ये कलम क्रमांक 32 हे एकच कलम दिलं आहे. आणि हे कलम कुणा संदर्भामध्ये आहे तर हे सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये असणारं जे कलम आहे ते कलम. आता ह्यामध्ये एकूण जे 7 गट होते तर त्या 7 गटापैकी एक जो काही गट आहे संपत्तीचा हक्क जो आहे कलम क्रमांक 31 जे हे 31 यामधून वगळण्यात आलेलं आहे. कधी वगळलं तर 44वी घटनादुरुस्ती आहे. ह्या 44व्या घटनादुरुस्तीने हे संपत्तीचा जो काही हक्क आहे कलम क्रमांक 31 जो आहे हा कलम क्रमांक 31 वगळण्यात आलेला आहे. आणि तो भाग 12 मधील प्रकरण 4 मधील 300A मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क घोषित करण्यात आलेला आहे. बघा एकूण जे 7 गट होते तर त्या 7 गटाचे आता किती गट राहिलेले आहेत 6 गट राहिलेले आहेत. जो 6वा संपत्तीचा हक्क होता कलम क्रमांक 31 अंतर्गत तर तो वगळण्यात आलेला आहे. कधी वगळण्यात आला तर 44व्या घटनादुरुस्तीनं तो वगळण्यात आलेला आहे. आणि भाग 12 मधील प्रकरण क्रमांक 4 मध्ये कलम 300A मध्ये टाकून तो कायदेशीर हक्क केला. अगोदर कोणता हक्क होता तो मूलभूत हक्क होता तर ते मूलभूत हक्क वगळून त्याला काय केले कायदेशीर हक्क घोषित केलं आहे. त्यामुळे एकूण आपण जर गट बघितले मूलभूत हक्कांचे तर सध्या किती गट आहेत तर 6 गट आहेत. तर अशा प्रकारे ही जी सर्व कलमं आहेत ही सर्व कलमं आपल्याला डीपली पाहायची आहेत. कलम क्रमांक 12 आणि 13 आपण आज पाहिलेलं आहे. उद्यापासून आपण कलम क्रमांक 14 आणि त्या पुढची जी काही कलमं आहेत त्या कलमांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण करणार आहे. आज आपण अभ्यास करताना फक्त 2 कलमं आपण पाहिलेले आहेत. एक कलम क्रमांक 12 ज्यामध्ये राजसंस्थेची व्याख्या आणि कलम क्रमांक 13 जे आहे ज्यामध्ये काय सांगितलं तर न्यूनीकरण करणारे कायदे आणि त्याचबरोबर भारतीय जे राज्यघटना आहे त्या भारतीय घटनेतील मूलभूत हक्कांचे जे गट आहेत. अगोदर 7 गट होते आता किती गट राहिलेत 6 गट राहिलेले आहेत की ज्यामधून संपत्तीचा जो हक्क होता कलम 31 हे वगळण्यात आलेलं आहे. राहिलेला जो काय भाग आहे हा आपण काय करू पुढचा जो तास आहे त्या पुढच्या तासाला आपण बघणार आहे. ओके थँक्यू.